विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन आगामी काळात 100% भाजपा अशीच वाटचाल निश्चित केली असल्याचं दिसत आहे। शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार सुहास बाबरे यांना शह देत भाजपसाठी स्वतंत्र अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न या मतदारसंघात भाजपचा दिसून येत आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांचा हा घरचा मतदारसंघ असल्यानं त्यांनाही बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यासाठी मतदारसंघाची बांधणी करायची आहे। मात्र भविष्यात काय असेल हे ठामपणे सांगता येत नसलं तरी आगामी विटा नगरपालिका आणि पंचायत समितीसाठी महायुतीतील शिवसेना शिंदे गट आणि भाजप असा रणसंग्राम चांगलाच रंगण्याची चिन्ह मात्र नाकारता येत नाहीत। नेमकं काय घडलंय हे पाहण्या अगोदर बोल हटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा। खानापूर व आटपाडी या 2 तालुक्याचा हा विधानसभा मतदारसंघ। भिवघाट उतरलं की आटपाडी तालुक्यातील मानदेशाचा प्रदेश, तर घाटावर आलं की खानापूर विट्याची सुवर्ण कारागिरी टुमदार बंगल्यांनी नजरेत भरते। विटा हे तालुक्याचं प्रशासकीय शहर असलं तरी तालुक्याचं नाव मात्र खानापूर आहे। खानापुरात आजही शिवकालीन बुरुज दिसून येतात। ऐतिहासिक संदर्भ असलेला हा तालुका आणि स्वराज्याचे पहिले गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांचा समाधी असलेला भूपाळगड तथा बानूरगड याच परिसरात आहे। यामुळं या भागाला ऐतिहासिक संदर्भ आहेत। या भागाचं नेतृत्व बहुतांशी वेळा खानापूर तालुक्यानंच केलंय। अपवादात्मक स्थितीत राजेंद्रनाथ देशमुख यांना 1995 मध्ये संधी मिळाली होती। संपतराव माने, हनुमंतराव पाटील, सदाशिवराव पाटील आणि अनिल बाबर यांनाच या मतदारसंघानं नेतृत्वाची संधी दिली। आता दुसऱ्या फळीतील कार्यकर्ते राजकीय पटलावर आले आहेत। स्वर्गीय अनिल बाबर यांच्या निधनानंतर सुहास बाबर यांच्याकडे या गटाचं नेतृत्व आलं आहे, तर माजी आमदार सदाशिव पाटील यांच्या नेतृत्वाचा वारसा वैभव पाटील यांच्याकडे आहे। विटा नगरपालिकेवर वर्चस्व मिळवण्याचे दरवेळी बाबर गटाकडून प्रयत्न झाले, मात्र यात त्यांना यश मिळालं नाही। पाटील गटानं विटा शहरावर आपलं वर्चस्व आत्तापर्यंत तरी कायम राखले, मात्र घाटावरचेच नेतृत्व कशासाठी असे म्हणत आटपाडीनं सवता सुभा मांडण्याचा प्रयत्न केला। यातून आमदार पडळकर यांनीही या मतदारसंघातून नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला, मात्र जनतेनं त्यांना स्वीकारलं नाही। त्यामुळं त्यांनी सुरक्षित मतदारसंघ म्हणून जतमध्ये बस्तान बसवलं आणि आमदारकीची वस्त्रही पटकावली। आता त्यांच्या बंधूंना ब्रह्मानंद पडळकर यांना आमदारकीची स्वप्न पडत असून त्यासाठी त्यांची मोर्चे बांधणी सुरू आहे। आटपाडीच्या राजकारणातील मानगंगा साखर कारखान्याचं दुखणं देशमुख कुटुंबाच्या मागं आहे, परंतु आता देशमुख वाड्यावरही फूट पडली असून ज्येष्ठत्व असलेले माजी आमदार राजेंद्र देशमुख राष्ट्रवादी अजित पवार पक्षात डेरे दाखल झाले आहेत, तर बंधू अमरसिंह उर्फ बापूसाहेब देशमुख हे भाजपमध्येच आहेत। विधानसभा मतदारसंघातील राजकीय स्थिती संमिश्र असताना वैभव पाटलांचा भाजप प्रवेश मात्र येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती अंतर्गत संघर्षाचा पट मांडणारा ठरणार आहे। पाटील गटाला विटा पालिकेच्या सत्तेतून बाहेर काढण्यासाठी बाबर गटाचे प्रयत्न सुरू राहतील, तर पंचायत समितीमध्ये पर्यायानं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाटील गटाला ग्रामीण भागात बस्तान बसवायचं आहे। पाटील यांनी राष्ट्रवादी पक्षाकडून शरद पवार गटाकडून गेली विधानसभा निवडणूक लढवली होती। त्यांचा गट कधी अपक्ष, कधी काँग्रेस, कधी राष्ट्रवादी अजित पवार असे करत आता भाजपच्या वोटात सामील झालाय। बाबर गट तर शिवसेनेत फूट पडल्यापासून शिंदे गट शिवसेनेतच आहे। मूळचा हा गट राष्ट्रवादीचा, मात्र बदलत्या राजकीय स्थितीत हा गट कायम सत्तेच्या वर्तुळातच राहिलाय। आता भाजपचे पाटील विरुद्ध शिवसेनेचे बाबर असा सामना रंगणार आहे। राज्य पातळीवर महायुतीनं एकत्रित निवडणुका लढवण्याचा निर्णय जरी घेतला तर स्थानिक पातळीवर तो मान्य होईलच असं नाही। त्यामुळं महायुतीतील हा संघर्ष जिल्ह्याबरोबरच राज्यालाही पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे।